राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. खऱ्या अर्थाने प्रांत कार्यालयावरती स्वइच्छेने आलेल्या सर्व माझ्या अकोले प्रेमिकांसाठी मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. सगळ्यांची आक्रमक भाषणं झाली. खऱ्या अर्थाने हा लढा कसा उभा राहिला, ह्या लढ्याचं नेतृत्व कोणी करावा हा प्रश्न इथं मुळीच नाही. परंतु सेनापती लागतो आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ज्याच्या खांद्यावरती हात टाकून आम्ही इथपर्यंत आलो ते या तालुक्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर अजितजी नवले साहेब. आमदारांचे नाव आपण घेणारच आहोत, परंतु आपण त्यांना खूप मोठा मान दिलाय. त्यांना मतं देऊन आपण आपले प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनामध्ये पाठवलंय, विधान परिषदेमध्ये पाठवलंय. त्यांना इथं रस्त्यावरती लढण्यासाठी आपण अजिबात बोलवायचं नाही. त्यांचा अधिकार सुद्धा ह्या रस्त्यावरती यायचा नाही. मला वाटतं तुम्ही कमी पडता का? तुम्हाला ऐकत नाही का सरकार? तुम्ही सरकारमध्ये आहात. सरकार तुमचं ऐकत नसेल तर तुमचे राजीनामे फेकून द्या. अरे हे चाललंय काय? हे व्यासपीठ राजकीय व्यासपीठ नाही बनवलं आम्ही. गेले 8 दिवसापासून या कृती समितीमध्ये साधी माणसं सकाळी चहा पिल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत गावामध्ये जातो. कोणी हसतं, कोणी टिंगल्या करतं, कोणी म्हणतं आली की रेल्वे. अरे रेल्वे नाही आली तर आम्ही काय पुढे जायचं थांबू का? अरे पण आपल्या अस्मितेचा प्रश्न आहे. स्वातंत्र्यानंतर तुम्ही बघा किती ठिकाणी केंद्र शासनाने आणि रेल्वे मंत्रालयाने नवीन प्रस्तावित केलेले रूळ आहेत. आणि मग एवढे 75 वर्ष झाले, अजून 75 वर्ष थांबायचं आहेत का आपल्याला? माझं म्हणणं, तिन्ही आमदार इथे येऊन गेले. 2 आमदार साहेब इथे आहे. डॉक्टर किरणजी लामटे साहेब आहेत, डॉक्टर आपले खताळ साहेब आहेत, सच्चेजी दादा तर येऊन गेले. आमचं म्हणणं, दादा आता तुम्हाला एकच आहे, याच्यानंतर आम्ही रस्त्यावरती येणार नाही. ज्यावेळेस सरकार तुमचं ऐकत नसेल ना त्यावेळेस तुम्ही सांगायचं आणि आम्हाला रस्त्यावर आणायचं. याच्यानंतर आम्ही रस्त्यावर येणार नाही. आम्ही तुम्हाला सूचना केली, आम्ही तुम्हाला जागरूक करतोय. सरकार काय बोलताय? कोणत्या सरकारच्या विरोधात बोलताय तुम्ही? अरे तुम्ही सगळे सरकारमध्ये आहेत. कोणी 10 वर्ष आहे, कोणी आत्ता झाले. मग रेल्वे जाताना तुम्हाला जर प्रशासकीय बाबी कळत नसेल, राज्याने केलेला पाठपुरावा, केंद्राने केलेला पाठपुरावा, मग हे जर तुम्हाला तिथे कळत नसेल किंवा हे जर 6 महिने चालत असेल, रेल्वे मंत्री जर घोषणा 2दा 3दा करत असेल, ह्या जनतेच्या भावना उद्रेक झाल्यानंतर तुम्ही बोलणार आहेत का? अरे किती दिवस रस्त्यावर यायचा? तुम्ही अंत कशाला बघता? अरे हे एवढं उभं करण्यासाठी, एवढं आणण्यासाठी ज्यांनी आटापिटा केला, ज्यांनी इथपर्यंत आणलंय, ज्यांना संध्याकाळी जाऊन आपल्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांना तुम्ही आता मला वाटतं त्यांचा अंत बघू नका. आम्ही तुमच्या बरोबरच आहे. आम्हाला मुळीच पुढे येऊन ह्या कृती समितीचं नेतृत्व करण्याची अजिबात हौस नाही. पण पुढच्या 50 पिढ्या आम्हाला प्रश्न विचारतील. अरे ह्या नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे अकोला संगमनेरच्या सरहद्दीवरून जात होती, तिचा मार्ग कसा बदलला याच्या अनेक पिढ्या आम्हाला त्याचं उत्तर विचारतील आणि त्यावेळेस आम्ही निशब्द असू. आणि म्हणून अकोलेकर आणि संगमनेरकर वेगळे नाही, मुळीच नाही. आमची मागणी आमच्या अकोलेकर आणि संगमनेरकरांकडूनच आहे. पाणी देणं आमचा अधिकारच आहे.
पाणी आमच्याकडे, आम्ही धरणं बांधले, जमिनी घातल्या, सगळं केलं, तरी पण पुनर्वसन जरी केलं तरी आम्हाला अकोलेकरांना न्याय मिळाला नाही. आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. आमच्याकडे आदिवासी भागामध्ये धो पाऊस पडतो. खडकाळ जमिनी असल्यामुळे ते पाणी जे धरणांमध्ये साठवून ठेवतो ते तुम्हाला उन्हाळभर आम्ही कालव्यानी देतो हो सगळेजण. आणि आम्ही बघत बसतो, आम्ही तिकडं पाणी खाली चाललंय आणि आम्हाला प्यायला सुद्धा पाणी नसतं. अल्पभूधारक शेतकरी, तिथे काही घास पिकत नाही, मका पिकत नाही, आम्हाला 4 गायी घेता येत नाही, 4 शेळ्या घेता येत नाही. मग आमचे मुलं आणि सरकारने घोषणा केली हम दो हमारे दो, तरी पण आम्ही हम दो हमारा एकच होतो. आणि मग तो वयात आल्यानंतर त्याला आपल्याला आपल्या कुटुंबासाठी घर सोडावं लागतं, त्याला आपल्या अकोला तालुक्यातून विस्थापित व्हावं लागतं, पुन्हा मुंबई ठिकाणी जाऊन त्याला तिथं नोकरी करावं लागते आणि त्याचे म्हातारे आईबाप हे तालुक्यात राहतात. असे अनेक कुटुंब अकोला तालुक्यातून विस्थापित झाले. म्हणून आमच्या मुलांच्या हाताला जर काम द्यायचं असेल, आमचा अकोला तालुका जर विस्थापित होऊन द्यायचा नसेल, तर खऱ्या अर्थाने हायस्पीड रेल्वे अकोल्याच्या सरहद्दीतून गेली पाहिजे. आमची काय माफक मागणी आहे, आम्ही फार मोठे नाही, आम्हाला फार जास्त काही पाहिजे नाही. म्हणून हे आमदार महोदयांना मी विनंती करेल, याच्याविषयी सविस्तर खोलात जाणार नाही. या पुढचं आंदोलन तुमच्या तिघांच्या हातात. आणि जर रेल्वे गेली नाही तर मी म्हणेल तुम्ही अकोला तालुक्याच्या आणि संगमनेर तालुक्याच्या अस्मितेचा खून केला, 100% खून केला. तुम्ही निवडून, तुम्हाला लोक, तुम्ही निवडून येशाल, पैसे येशाल, यंत्रणेवर निवडून येशाल, परंतु मला वाटतं जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत मला वाटतं प्रत्येकाच्या मनात राहील, अरे यांच्यामुळं रेल्वे गेली. म्हणून खऱ्या अर्थाने आज तुम्ही रस्त्यावर उतरले पाहिजे. तुमच्याकडे सरकारची यंत्रणा आहे, तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्याकडे प्रांत आहे, तुमच्याकडे तहसीलदार आहे, तुमच्याकडे कलेक्टर आहे, तुमच्याकडे मुख्यमंत्र्यापर्यंत जाऊन भिडण्याची ताकद पाहिजे. का मुख्यमंत्री ऐकत नाही, का रेल्वे मंत्री ऐकत नाही? चला, इथे काय लढताय संगमनेरला? तुमच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जाऊ, दिल्ली जाम करू आपण. आपली रेल्वे जर आपल्याला भेटणार नसेल तर तुम्ही सुद्धा तुमचा पर्वा करू नका. काय तुमच्याकडे, तुम्ही सर्वसामान्यच माणसं होते ना. डॉक्टर किरण लामटे साहेब आणि खताळ साहेब सर्वसामान्यच होते. काय गरज आहे या पदाची? जनतेपेक्षा मोठं म्हणणं, जनता ही मोठी आहे, जनता जनार्दन आहे. अरे फेका राजीनामे सगळेजण. का नाही अश्विन कुमार ऐकतात? 100% ऐकतील. म्हणून हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. याच्यानंतर सगळ्यांना, जनतेला, अकोला संगमनेरच्या जनतेला एकत्र करण्याचं काम तुम्ही करावं अशी ह्या सगळ्या जनतेची मागणी आहे. आम्ही मागे थांबू. आम्हाला काय पुढच्या निवडणुकांची आवश्यकता नाही. आमची एकच निवडणूक आहे, ही रेल्वे अकोला संगमनेरच्या सरहद्दीवरून आली पाहिजे, एवढी माफक अपेक्षा आपल्याकडून करतो. जे सत्तेत नाही त्यांना मान्य करू, पण तुम्ही सत्तेत आहे, तुम्ही विचारा सरकारला. आणि सरकार तुमचं ऐकत नसाल तर मग आम्हाला सांगा, आम्ही हजारोच्या संख्येने दिल्लीला येऊ आणि तुम्हाला पाठिंबा देऊ. एवढेच मी तुम्हाला माफक अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्या कोणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.